शोध अस्तित्वाचा, संघर्षातून शिखराकडे वनिताताई काळे यांचा प्रेरणादायी प्रवास. काट्यांवर चालत चालत फुलांचा संसार घडवणारी ती एक स्त्री नाही, ती एक जिद्द आहे, एक इतिहास आहे. आज आपण पाहत आहोत एका अशा स्त्रीचा प्रवास जिचे प्रत्येक पाऊल संघर्षाने भरलेलं होतं, पण त्या संघर्षालाच तिने आपली ताकद बनवली. ही कथा आहे वनिता नागोराव काळे यांची. उदगीर तालुक्यातील हाळी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. पाटील घराणं, भरपूर शेती, आजोबा केरबाजी पाटील यांचा दरारा, सगळं काही होतं, पण नियतीला काही वेगळंच लिहायचं होतं. आजोबा गेले आणि घराची घडी विस्कटली. वाद, व्यसनं आणि आर्थिक पडझड सुरू झाली. वडील नागोराव काळे हे शांत स्वभावाचे होते, पण परिस्थितीने त्यांना हतबल केलं होतं. आई शेषाबाई मात्र दुःख सहन करत करत संसार सांभाळत होते. वैभव क्षणात निसटतं जेव्हा नशीब रुसून बसतं. लहान वयातच वनिता यांच्या खांद्यावर सरोजा, निर्मला आणि संतोष या 3 भावंडांची जबाबदारी आली. त्या अजून स्वतः लहान होत्या, पण आयुष्याने त्यांना आई बनवलं. आणि त्याच वेळी आई कॅन्सरशी झुंज देत होती आणि शेवटच्या क्षणी त्यांनी वनिताचा हात धरून सांगितलं, आता माझ्या सगळ्या लेकरांना सांभाळतो आई. आई आई. त्या दिवसापासून त्या फक्त बहीण राहिल्या नाहीत, त्या आई बनल्या. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. एक प्रसंग तर मनाला हेलावून टाकणारा आहे. घरात अन्न नव्हतं, उपासमारीची वेळ होती. वनिता दिवसभर गंगा आईकडे काम करत आणि संध्याकाळी गंगा आईकडून मिळालेल्या भाकरीवर 4 भावंडांच्या पोटाची खळगी भरायच्या. एके दिवशी सायंकाळचे 5 वाजले. इकडे सर्व भावंडे भुकेने कासावीस झाले होते. गंगा आईने पोत्यातले भाकरीचे तुकडे न पाहता पटकन काढून दिले. जवळपास अंधार पडला होता. ते तुकडे तसेच घेऊन उखळात वाटले. पाण्यात भिजवून सर्वांनी खाल्ले. उरलेले तुकडे दुसऱ्या दिवशी खाता येतील म्हणून डब्यात तसेच घालून ठेवले. पण वनिताने दुसऱ्या दिवशी जेव्हा डब्बा उघडला तेव्हा त्या भाकरीमध्ये आळ्या पडलेल्या होत्या. क्षणभर ती स्तब्ध झाली. डोळ्यात पाणी आले, पण भूक जास्त मोठी होती. त्या आळ्या फटकून पुन्हा तेच खाल्ले. भूक शिकवते जगणं आणि दुःख शिकवतं लढणं. परिस्थिती इतकी बिकट होती की एक वेळ अशी आली की शिक्षण थांबवण्याचा निर्णय झाला. आता लग्न करून टाकावं असं घरच्यांना वाटू लागलं. पण त्याच वेळी गोविंद निटुरे यांनी पुढे ठामपणे सांगितलं, अन्नासाठी मोताज असताना, पुस्तकं न मिळत असताना, शाळेत न घालायचं असताना ज्या मुलीनं शाळेमध्ये मी सांगितल्यानंतर प्रवेश घेतला, 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे शिक्षण घेतलं, ह्या सगळ्या काळात सुरुवातीलाच मी शाबासकी देतो वनिताला की वनिता काळेनी खरोखरच माझ्यावर उपकार केले. का? कारण शिक्षण घेणं सगळ्यालाच मी सांगत असतो, पण किती लोक ऐकतात? फार कमी लोक ऐकतात. आणि त्यांच्यातील जे स्पार्क आहे, जे तेज आहे, जे अपदीप भव म्हटल्याप्रमाणे आपला दिवा आपणच तयार करून प्रकाश पैदा करून वाटचाल करणे, हा जो भाग आहे तो भाग आमच्या वनितामध्ये आहे. वडिलांनी शेती विकून ट्रक घेतला, पण साथीदारांच्या बेजबाबदारपणामुळे तोही गमवावा लागला. मामा, नातेवाईक कोणाकडूनही अपेक्षित आधार मिळाला नाही.
जगाने वारंवार तोडलं, पण ती मात्र तुटली नाही. आई गेल्यानंतर वनिता 3 लहान भावंडांना घेऊन पुन्हा आईला परतल्या. पडीक घर, ना वीज ना अन्न, पण त्यांनी स्वतःच्या हाताने ते घर लिपून पुन्हा उभा केलं. त्यावेळी गंगामाई आणि राजेसाहेब शेषराव काळे यांनी दिलेला आधार हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरला. आई वारल्यानंतर हाळीला 3 भावंड घेऊन आल्यानंतर इथं उदरनिर्वाह भागविण्यात आम्ही काही सहकार्य केलं आणि भावकीनं काही, आणि त्यांनी सगळं घर हे सगळं साफसूफ करून सगळं हाताने सारवून राहायला सुरुवात केली. अशातच कुटुंबीय मात्र वनिताचं लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण वनिता ठाम होत्या, मी माझ्या भावंडांना सोडून जाणार नाही. संदीपान माने यांच्याशी जुळून आलेल्या लग्न संबंधाची बोलणी त्यांनी नाकारली. पण नीतीने इथेही एक सुंदर वळण ठेवलं होतं. संदीपान रामराव माने यांची भेट झाली. 6 डिसेंबर 1989 रोजी आमचं लग्न संपन्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्हाला खूप काही अडचणी आल्या, पण दोघाच्या सहवासातून आम्ही अनेक अडचणीला मात करून आज आम्ही सुखी आणि समाधानी आहोत. आणि हो, मला आणि माने साहेबाला 800 रुपयाचे कपडे घेण्यात आले. अगदी साध्या पद्धतीने आमचं लग्न लागलं. आणि माझ्या अंगावर साडी जी होती, माझ्या भाऊजाईचं पार्थिव आलेली साडी होती. माझी भाऊजाई विजया वहिनी राजसाहेब पाटील यांचं पार्थिव आलेली साडी जी होती, त्या साडीवर माझी हळद लागली. आणि खऱ्या अर्थाने ती साडी मला भाग्याची ठरली. आज आम्ही अनेक संकटाला पाठ देत असते वेळेस एकमेकाच्या साथीनं आज आम्ही खुश आहोत. साथ तीच खरी जी संकटातही सोडत नाहीत. 26 डिसेंबर 1989 रोजी लातूरच्या सिद्धेश्वर मंदिरात अगदी साध्या पद्धतीने त्या दोघांचं लग्न झालं. लातूरमध्ये 50 रुपयांच्या खोलीत आणि शिक्षिका म्हणून 200 रुपयाच्या पगारावर संसार सुरू झाला. त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणाऱ्या दीपस्तंभ होत्या. अण्णासाहेब पाटील विद्यालयात काम करताना तेथील सेविका चंपाबाई पवार यांनी त्यांना आईसारखं प्रेम दिलं. पण नंतर D.Ed नाही म्हणून शाळेने काढून टाकले व दुःखाचा नवा अध्याय सुरू झाला. आणि मग एक दिवस आयुष्याला सर्वात मोठं वळण मिळालं. भेट झाली विलासराव देशमुख साहेबांची. बोला सिद्धराम, काय म्हणता? नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब या वनिता ताई. नमस्कार साहेब. तुमच्या शाळेवरती मला शिपाई म्हणून घ्या, पण मला नोकरी द्या. बर बर. जॉब दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. सिद्धराम, कोण आहेत या रणरागिणी? अहो, यांना कसलीच भीती नाहीये. यांना शिपाई नाही, संस्था चालक करूया. साहेब, तुम्ही चेष्टा करताय का आमची? वनिता, हे काही रक्कम घ्या. मी सांगतोय तसं करा. अहो साहेब, मी सांगतोय ना, तेच करा. आणि त्यांचा विश्वास द्विगुणित झाला व वनिताताईंना उभे राहण्यासाठी साहेबांनी बळ दिलं. कधी कधी एक माणूस आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. त्या दिवसापासून साहेब त्यांच्यासाठी फक्त नेता राहिले नाहीत, तर कुटुंब प्रमुख झाले. आणि ते जेव्हा प्रेमानं म्हणायचे, ही माझी भाची आहे, तेव्हा त्या एका शब्दात त्यांना आयुष्यभराचा आधार, आपलेपणा व मायेची सावली. पुढे दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख साहेब यांनीही त्यांना कुटुंबासारखं प्रेम दिलं. हरिपाल बाबा, गंदाज भाऊ, बाबूराव सोमवंशी या तिघांनी शाळेच्या जागेसाठी खूप मदत केली. आपण गावाचा काढायचा फरक पडलाय. फरक आहे. गुणवत्ता पण चांगली आहे. खूप लेकरं चांगले डॉक्टर झाले, 4-5 लेकरं. तसेच त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज मोठ्या संस्थेत रूपांतरित झाली आहे.
वनिताताईंनी केवळ स्वतःचंच आयुष्य घडवलं असं नाही, तर शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा दिली. मॅडम आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणे मी अभ्यास करेन आणि माझं आणि शाळेचं नाव मोठं करेन. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणात पाऊल टाकलं. तसं जिजाऊ ब्रिगेडमध्ये मी जिल्हा अध्यक्ष म्हणून 2006 साली माझी नियुक्ती झाली. त्याचबरोबर महिला काँग्रेसमध्ये 2007ला तालुका उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. आणि या सगळ्या सामाजिक आणि राजकीय कामगिरीतून मला 2014 साली नगरसेवका पदाचा बहुमान, प्रभाग क्रमांक त्यावेळेस 14 होता, तिथं बहुमान मिळाला आणि माझी निवडणूक. तसंच तुकारामबाईंनी फार पुढाकार घेतला आणि माझी निवडणूक यशस्वीपणे पार पडली. सगळ्याच तुकारामबाई असतील किंवा सुदाम पवार सर असतील, या सगळ्यांनी यशस्वीरित्या माझी निवडणूक पार करून माझ्या पदरामध्ये सगळ्यांना यश मिळालं. परत मला राजकीय प्रवास करण्यासाठीचाही संधी मिळाली आणि लातूर तालुका उपाध्यक्ष म्हणून माझी महिलाच्या याच्यातनं विंगमधून निवड झाली. आणि कामानिमित्तानं आम्ही मुंबईला गेल्यानंतर मंत्रालयात राहण्याची सोय आम्हाला फार मोठा प्रश्न राहायचा. आणि मॅजेस्टिक आमदार भुवनला आम्ही ज्यावेळेस राहण्यासाठी जायचो, माननीय आमदार वसंतराव काळे साहेबांकडे, आम्ही त्यांना भाऊ म्हणतो, पण भाऊनी सांगायचे अरे ताई आल्यात आणि रूम रिकामी करा. फार मोठा आधार वाटायचा. आणि आज तोच आधार आम्हाला माननीय आमदार विक्रम काळे साहेबांप्रती वाटतो. कुटुंबही तितकंच सुंदर फुलत गेलं. मुलगा प्रवीण आज उच्च शिक्षित आहे व सुदर्शन शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत आम्हाला शिकवलं, वाढवलं. आईने वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहिली असेल, परंतु आम्हाला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी नाही भासू दिली. आईने खूप जिद्दीने, चिकाटीने, धाडसाने सुदर्शन शाळा उभी केली. वडिलांचं याला भक्कम पाठबळ याला होतं. माझ्या आई वडिलांचं स्थान माझ्यासाठी देवापेक्षाही मोठं आहे. संस्कारिक सून मनीषा, जुळ्या गोड नाती यशदा व ज्ञानदा. मुलगा आकाश सुदर्शन शिक्षण संस्थेचा सचिव आहे. कर्तव्यदक्ष सून प्रतीक्षा. बहीण माया जी संस्थेची कोषाध्यक्ष आहे. आणि आयुष्यात दुःखाचे प्रसंगही आले. बहीण मायाचे पती मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण यांच्या अकाली निधनाने पुन्हा एकदा धक्का बसला. पण त्या थांबल्या नाही. आजही त्या विलासराव देशमुख साहेबांच्या प्रतिमेला हार घालत नाही, कारण त्यांच्या मते साहेब आजही त्यांच्या हृदयात जिवंत आहे. आणि आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस आणि विलक्षण योगायोग आहे. आणि आजच त्यांचा जन्मदिवसही आहे. आज त्या निवृत्त होत आहेत. पण खरे सांगायचे तर हा आहे एक नवीन अध्यायाचा आरंभ. वनिता माझ्या ननंद आहेत, पण नंदीपेक्षा माझ्या बहीण आहेत. बहीण म्हणण्यापेक्षा मैत्रीण. आमचं नातं खूप चांगलं आहे. त्या नेहमी येतात माझ्याकडे, मी त्यांच्याकडे जाते. कुठला कार्यक्रम असला हळीत त्या माझ्याकडे येतात. म्हणजे हॅपी राहत होतो आम्ही. आम्हाला असं वाटत नाही की आम्ही ननंद भाऊ आहेत. मैत्रिणीसारखं एकदम फ्रेश राहत होतो आम्ही. असं मला अशी कुठली अडचण वाटत नाही की त्या माझ्या सासरच्या असतील, असं मला ते बिलकुल जाणवत नाही मला. महाराष्ट्र कन्या बहिणाबाई चौधरी म्हणतात ना, जग जगणं जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीचार मोलाचं. पण हा शेवट नाही. ती थांबली नाही कधीच, ती हरली नाही कधीच, म्हणूनच ती जिंकत राहील. माळ राणावर स्वप्न पेरणारी ती आज आकाशाला भिडली आहे. ती एक स्त्री नाही, ती प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. वनिताताई, तुमच्या जिद्दीला सलाम, तुमच्या कर्तृत्वाला नमन व तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. शुभम भवतु.